नीट 2026चा पेपर विकला गेला होता का? कारण नीट एक्झाम झाल्यानंतर देशभरात सध्या हीच चर्चा वेगाने सुरू होती आणि त्या संदर्भात सध्या NTA कडून मोठी पब्लिक नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार परीक्षा पूर्णपणे हाय सिक्युरिटीमध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी AI CCTV सर्व्हिलन्सचा वापर केला होता, GPS ट्रॅकिंगचा वापर केला होता. त्यानंतर बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन जे आहे ते विद्यार्थ्यांचं केलं गेलं होतं. तद्वतच 5G जॅमर जे आहे ते लावण्यात आलं होतं. परंतु 7 मे रोजी NTAला काही संशयास्पद माहिती जी आहे ती मिळालेली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच प्रकरण जे आहे ते सेंट्रल एजन्सीजकडे सोपवलं. त्यानंतर मीडिया रिपोर्ट्सनुसार राजस्थान आणि उत्तराखंडमधून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर आरोप असा केला की विद्यार्थ्यांना एक्झाम आधीच प्रश्नपत्रिका ही त्यांच्याकडून देण्यात आली होती. मात्र NTAने ह्याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे की अजून पेपर लीक सिद्ध झालेला नाही आहे. त्या संदर्भात सध्या इन्व्हेस्टिगेशन वेगाने सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं आहे की अशा कोणत्याही अफवांवर सध्या तुम्ही विश्वास ठेवू नका. परंतु आता सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर हा आहे की जर पेपर लीक झालं आहे हे सिद्ध झालं तर NTA कडून ही नीट परीक्षा पुन्हा होणार आहे का? त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचं फ्युचरचं काय होणार? आणि मित्रांनो, नीट पेपर लीक झाला का नाही हा प्रश्न अजूनही अनउत्तरित आहे. परंतु दुसरीकडे नीट काउन्सिलिंग क्षेत्रात सर्वात मोठं फ्रॉड जे आहे ते सध्या सुरू आहेत. तर त्यांना फेक प्रॉमिसेस केले जातात, फेक कॉलेजेस दाखवले जातात आणि विद्यार्थ्यांकडून काउन्सिलिंग वेळी आणि त्यांना ॲडमिशन जेव्हा सीट अलॉट होतं त्यानंतर त्यांच्याकडून हिडन चार्जेस जे आहे ते अनेक विद्यार्थ्यांकडून उकळले जात आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये बरेच पालक फसून जात आहेत. म्हणूनच योग्य गाईडन्स आणि ट्रस्टेड काउन्सिलिंगसाठी तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा. ट्रस्टवे एज्युकेशन ग्रुप हे तुमच्यासाठी नक्कीच बेनिफिशियल ठरेल. आम्ही तुम्हाला ह्या सर्व्हिसेस देतो. त्यामध्ये आम्ही तुम्हाला एंड टू एंड काउन्सिलिंग सपोर्ट देतो. त्यानंतर जेन्युइन कॉलेज गायडन्स देतो. त्यानंतर बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत आमच्याकडे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना लो स्कोअर आहे परंतु त्यांना कमी बजेटमध्ये चांगलं कॉलेज पाहिजेत आहे, त्यानंतर त्यांना BAMS करायचं आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBS करायचं आहे परंतु त्यांचं बजेट खूप कमी आहे, त्यांना आम्ही अदर स्टेटमध्ये संधी देऊ. त्यासाठी तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा. आमच्याकडे लिमिटेड सीट्स ह्या अवेलेबल असतात कारण आम्ही जास्त विद्यार्थ्यांना घेत नाही, कमी विद्यार्थ्यांना घेतो आणि त्यांच्या भविष्याचा आम्ही विचार करतो. त्यांना कमी बजेटमध्ये आम्ही चांगलं कॉलेज देतो. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. त्यासाठी लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा चॅनल बायोमध्ये मिळून जाईल. धन्यवाद.